हॅलो, समाजाचा मान सन्मान राखून हे गाणं अंबिकेश्वर प्रतिष्ठानाचं घेतोय आणि जेवढ्या महिला मंडळात त्यांनी उठून जा. मी प्रामाणिकपणे सांगतोय आता पहिल्या भाषेत ऐका. ग्राम विकास मंडळ हे राजापूरचे आयोजन, ग्राम विकास मंडळ हे राजापूरचे आयोजन. सारे मिळून फेडूया या समाजाचे ऋण. सामाजिक, शैक्षणिक आणि अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळ विनंती करतो पुन्हा एकदा जेवढं माझा मंडळ आहे त्याला विनंती करतो. माझा आता संयम सुटला. मी वेगळं सोडून बोलणार एवढं निश्चित सांगतो. यांची जिरवणार ह्याचा नाच खुलीला लावीन तर सचिन बुवाच लावीन हे आज सांगतो. यांची जी भाषा करवायची सगळ्या ना 19 भाऱ्या कशा करता येते मला बघायच्या, म्हणून म्हणतो पुढच्या पण आपण करायच्या. आता भागाला भाग सगळं देत नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त हे गाणं घेतोय. ग्राम विकास मंडळ हे राजापूरचे आयोजन. सारे मिळून फेडूया होया समाजाचे ऋण. अंबिकेश्वर प्रतिष्ठान, अंबिकेश्वर प्रतिष्ठान मौजे चुना गोळवण. अंबिकेश्वर प्रतिष्ठान मौजे चुना गोळवण. एकच मिनिट, फक्त 2 मिनिटाची सीट डाऊन. लाजा वाटत नाही. गणी गण गणात बोते आणि गणगण गणात बोते ह्याच्यात काय फरक आहे तो समजावून घ्या. गणीगण आणि गणगण हा सामान्य आमचे शेगावचे महाराज गजानन महाराजांचा हा महामंत्र आहे. आणि तो जर नरेंद्र महाराजांनी घेतला असेल एक शिष्य म्हणून किंवा त्यांचं एक मार्गदर्शन म्हणून, निश्चितपणे मी मान्य करतो ना. पण त्याचा फरक काय नेमका गणीगण आणि गणगण हा तुम्ही आल्यावर सांगायचा. एक नंबर. दुसरी गोष्ट, प्राचीन साहित्यिकांनी PhDचा अभ्यास करून दिलेलं तुम्हाला मी उत्तर आहे. याच्यासाठी तुम्हाला मी झुकवणार, याच्याबद्दल वादच नाही. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितल्या मंडळाला देणार, मी हे माझ्या मुंबई मंडळाला देणार, ह्या मंडळाला देणार आणि तुमच्या लहानच्या मंडळाला देणार. तुम्ही जर PhD करणाऱ्या लोकांना जर खोटे ठरवत आहे तर हे माझा अपमान नाही. माझं उत्तर असं जे म्हणताय तुम्ही माझा अपमान नाही, त्याचा मी पाठपुरावा निश्चितपणे करीन. आणि म्हणून एक 2-3 गाणी घेऊया. बाकी गाण्यावर निश्चितपणे गाण्याचा मी खेकडा काही मला लागत नाही विषय, तरी पण त्याला गरबाळीच गायची ना तुम्हाला. पुढच्या वेळेला तुम्हाला गरबाळीच साकार केला निश्चितपणे मिळेल. माझं गण निश्चितपणे त्याच्यावर आहे. आता तेवढं बोलत नाही राहते ना मी गवळण सुंदर गायते मित्रांनो. माझ्या गवळींचा अर्थ मी तुम्हाला पटवून सांगितला. तुझ्या आई जवळ जाऊन सांगेल. आई निजवतात आणि मला म्हणतात आता विषय कसे देतो ते ऐकतो. आणि तुम्ही मला परत सचिन मोहतो म्हणायला लावताय शाही. परत सचिन मोहा आणि घेतो थोडस शिवखोर्द बोलतवाडी नंबर 1 मगाची जी 2 बक्षीस आणखी आली होती. राजेंद्र कसारे दादांच्या माध्यमातून 15 वर्ष मी काम केल्या या गावामध्ये. शिवखोर्द बोलतवाडीतून बक्षीस आले राजेंद्र कसारे दादांच्या माध्यमातून. धन्यवाद.
संजना दीपेश घोडे यांच्याकडून 200 रुपयांचा भारतात पारितोषिक आणि फरमाईशी भरपूर आहे, तेवढा वेळ नाही मित्रांनो. मी ते निवांतमध्ये माझे 2-4-5 कार्यक्रम आहेत या मुंबईमध्ये. बघा कसं म्हणतोय वरती लावलं खाली चर्चा. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे, हो तुम्ही मोकाच द्या. काय म्हणता आया बायानो आया बायानो सांगू मी काही ह्या रडव्याला, आया बायानो सांगू मी काही ह्या रडव्याला, याच्या बहिणीचं कापलंय ना. पुरुषालाच बोलतो, विषय कसे रामायण गातो. आया बायानो सांगू मी काही ह्या रडव्याला, आई निजवतात ना. बघा कशा विषय घेतले नाही. याच्या बहिणीचं कापलंय ना दुनिया बनव्या, याच्या बहिणीचं कापलंय ना दुनिया बनव्या. सांगू मी काही रडव्याला, बहिणीचं कापलंय ना दुनिया बनव्याला, याच्या बहिणीचं कापलंय ना दुनिया बनव्याला, याच्या बहिणीचं कापलंय ना दुनिया बनव्याला, याच्या रामायणातला विषय शूर्पणखेचा. आणि ह्या काही गोष्टी बोलतात ना ते माफी. अरे शाहिरा तुझी माफी नाही मागितली, माझ्या समाजाचा आदर केल्याने मागितलेली. तुम्ही समाजावर नाही बोललं. शाहीर विजयभाऊ कोळकर बसलेले आहे, इल्याचा घर कुणबी समाजाला नाही लागलं. वसाई बुवांनी सुद्धा बोललेले आहे. पण तुम्हाला जेव्हा बोलताय तेव्हा जमतंय, मग समाजाचा आदर घ्यायचा आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. हा ऐकत नाही ना असा, मग ह्याला अशी जिरवायची. अरे हे भावना या अशा आहेत ना, हे लय जण मला भेटले. मी नमणारा पण नाही तुम्हाला. मी सांगितलं मी नाही नमणार, मी नाही नमणार. तुम्हाला शक्ती तुला दाखवतो कसा करतात तो. चला पुढच्या वाऱ्या करू. माझं चॅलेंज तुम्हाला, बाकी काय बोलत नाही. नाव गाजलेलं बहीण, नाव गाजलेलं भावानं, नाव गाजलेलं भावाचं तीन मातीत मिळवलं. लग्नाआधीच बहिणीला पुरुषाला म्हणतात, पुरुषाला म्हणतात, कृष्णाला म्हणतात. सुभद्रेचा विषय अर्जुनने पळवली. लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कुणीला पळवलं, लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कुणीला पळवलं, तुझ्या कुणीला पळवलं, आई बहिणीचे विषय पाहिजेत ना शाहीर, या तुम्हाला. तुम्हाला हा जर तुम्ही म्हणता ना मला लिहिता येत नाही, हे सचिन बुवाने लिहिलेला विषय आहे. सचिन बुवाने स्वतः अरे 20 वर्ष घासतोय, तेव्हा कोरोनाच्या नंतर आला असतो. 2 गाणी हिट झाली, भाषा समजायला लागला स्वतःला. तुझी अशी मान ना खोलून अशी गाठ मारतो बघ, तुझी गाठ कशी मारतो बघ. गाठ म्हटलंय गाठ, तशी तुझी गाठ मारतो बघ. सुटायची नाही. तुम्ही भगत आणि झाली बांग्या भूतान, बांग्या तुमच्याकडे लई चालतं ते बांग्या बिंग्या, बांग्या भूतान. मग गाठ जर ही सोडून दाखवायची तर मला विचार, तुला स्कूटीला मी लावला. आज तुला सांगतोय काय म्हणताय का, याची जिरली लोचली मै देवर की मारात लेकी. ऐका विषय विषय का प्रल्हादाचा विषय का प्रल्हाद हिरण्यकश्यपू आणि होलिका. होलिक मामा मारायच्या शाहीर, होलिक मामा मारायच्या नातात नमन नाही आणायचं. मी तुमचा आयुष्याचा तमाशा करीन, मग तमाशा. आता याचा तुम्ही केलं नाही कधी. अरे कलेची विटंबना करताय तुम्ही, कलेची विटंबना. काही दिवसांनी मीम्स व्हायरल होतील तुमचे, लक्षात घ्या विषय. तुम्ही एकदा वेळेस 1-2 वेळेस गमती म्हणून चांगला नमन केला पण ठीक आहे. अरे कलेची विटंबना तुम्ही करता. आज राजकारणाला मान मिळाला तसं तर मान राखा, भान राखा. काही नमन करा, शक्ती तुला काही नमन करा. सांगणारे येडे आणि आणखी येडे. ऐका म्हणून काय म्हणतात, हातात धरली कर फिरली, आत बाहेर करून मारली. जवार परपोच्यात शिवली, याची जिरली. जवार परपोच्यात शिवली, याची जिरली. जवार परपोच्यात शिवली, याची हिरण्यकश्यपूला फाडताना आत नव्हता, बाहेर नव्हता, है ना. नरसिंह होता. जेव्हा
बुवाच्या शिवली केवयाची दीपक भाऊची पप्पी घ्यायची पप्पी पप्पीच घ्यायला लागले यांच्या 12-7 तारखेला तुला गाडी कशी असते जास्त घेतला दुसऱ्या जीव भिकाव अरे किती गाडी हिट केले स्वतःच्या जीव किती गाडी 2 गाडी हिट झाली स्वतःला भाषा समजला ज्ञानी बाबा संत लांबरे बाबा समजा लागला स्वतःला अरे समजू नको रे राजा तुझं अजून लय तू चड्डी तू अंडरवेट पॅन्ट मध्ये असतो अंडरवेट ऐका हा ना बोलतो त्याचा खोट नाही आणि 500 शिवाय चालेल घोट नाही शक्ती दुराची शान आठवण शान फक्त एकच सचिन मुवा म्हणतात अरे प्रेम कमलला पण पडू आणि माझी इज्जत करता आपल्या आणि परत आणखी म्हणायचं तुमची आहे माझी आहे आणि निजवायला जाताय तुम्ही आणखी मी काय विषय घालाय बोलण्याचा समाजाने सांगा मला मी चुकीचा घालाय म्हणून चला शक्ती तुला सोडून देतो आज शक्ती तुला सोडून देतो आज आणि यांनी काय बोलले आणि माझ्याकडनं अपेक्षा करता तुम्ही मी चांगलं गावं म्हणून नाही गाणार मग यांची जिरवणार यांचा नाच फुटीला लावणार मी बघा तुम्ही वायक्या भूता नाही वायक्या नजू लांबरे बुवाच्या गाणं होता कधी तुझं गाणं 2 गाणी हिट झाली तुला त्याच्यातूच पैसे कमवतोस तुझा युट्यूब चॅनल आहे आम्ही कमवतोय मला लोक पैसे देतात कटिंगसाठी लोक पैसे मला कटिंगसाठी देतात म्हणून खातोय मी तुझ्या जीवा कशा करायची गरज आहे मला लक्षात घ्या आणि म्हणून मी बोललो होतो पद्मिनी गाणार आहे एक फक्त मुळा फिरव 5 मिनिटात संपवले निश्चितच मान आहे फक्त मला सांगा एकट्याला येऊ नका बुवाला पण सांगा तुम्ही मग मला अशा मंडळांचा राग येतो मग फार अशा व्यक्तींचा मला राग येतो तुम्ही एकट्याला फक्त टार्गेट नाही करायचंय नाही बारी दिली तरी चालेल पुढच्या वर्षी आवर्जून सांगतोय राग आला तरी चालेल नाही बारी दिली तरी आपला तो बाब्या नाही आपला तो बाब्याने लोकांचा तो काटा नाही चालणार तुम्ही अगदी शाम होईपर्यंत तुमची जिरपर्यंत उतरपर्यंत तुम्ही बोलणार आणि आम्ही बोलायचं नाही आणि शक्ती तुला फक्त लांबरे व एकट्याला समजतो आम्ही येणार आहोत आम्ही वटा घालतो शक्ती तुला आबरू नाही विषय आम्ही तुझे नाव नाही सचिन मुळे माझं लक्षात ठेव आजपासून मानला तुला जर या शक्ती तुला आजपासून माझा दुश्मन असेल कोण सगळ्यात मोठा दुश्मन तर विकास सखाराम लांबोर लक्षात ठेवा जिरवणार सांगतोय आज मुलांना प्रभाकर बुवा आठवलं आज प्रभाकर बुवा गाण्यात अजूनपर्यंत प्रश्नात होते प्रश्न फक्त फोडायला त्यांचं नाव घेत होते गाणं गण गायलं ना देणार उत्तर त्याचं मी गर्भावळी राहताय ना मला गर्भावळी पुढची देतो त्यांना बघा पुढच्या बारीला नाही दिलं सगळं 2 तुम्हाला सुवर्ण गण दिला मी तुम्ही मान्य केलाय तुम्हाला अजून पाहिजे द्या त्याच्या आई वडिलांचं नाव तेही सुद्धा देतो आज पण आणलंय ते तुम्ही ह्या माझ्याशी हे खेळ या लपंडावगिऱ्या माझ्याशी नाही करायच्या ज्याच्याकडे करताय ना त्याच्याशी करा त्यांची हे म्हणजे काय हे रसायनच अलग आहे थोडस शक्तीपुऱ्यातलं हे लक्षात ठेवा तुम्हाला आम्हाला सांगतोय तुमच्या भाषणावर अजून बोललो नाही ते दुसऱ्या बारीक बोलले ऐका मला तुम्ही खोटं ठरवत नाही ज्या साहित्यिकाने PhD केले ना ज्यांनी धनगरी वगैरे त्या लिहून ठेवले त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांना तुम्ही खोटं ठरवता कोणा एकदा सांगतोय म्हणून म्हणतो दरदारी दारादारी दरदारी सरा कान देऊन ऐका समजा ह्या विषयाला भाग दे हिरकणीला नाही दिलंस काही पण नाही तुमच्या समोर
सारा काल देऊन ऐका कहाणी जुनी अहो पती धर्मासाठी जळाली ती राणी पद्मिनी सारा काल देऊन ऐका कहाणी जुनी 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 ती धर्मासाठी जळाली राणी पद्मिनी ती धर्मासाठी जळाली राणी पद्मिनी सारा काल देऊन ऐका कहाणी जुनी सारा काल देऊन ऐका कहाणी जुनी सारा काल देऊन ऐका कहाणी जुनी सारा काल देऊन ऐका तुला तर लिहिता येत नाही सचिन मोहन लिखताय तुला येणा समजतो लोकांना येणं बनवतो चौथी शिकलेला कवी आहे तू एमपीसी झालास ना तुला उत्तर नाही बाजू काढायची फक्त चौथी शिकलेला कवी माझा अजून सही पण नाही नीट करता येत त्याचे शब्द जर तुला कापता येत नाही फक्त बाजू काढायच्या ह्याच्या अंतस त्याच्या अंतस तू उत्तर दे नालायका उत्तर दे त्या गाण्यांची उत्तर दे एमपीसी झालास ना म्हणतोस मग उत्तर दे चौथी शिकलेला कवी आहे माझा अडाणी आहे म्हशींशी नको आज पण म्हशींशी हा चौथी शिकलाय उत्तर दे यायची या नको त्या पळवाटा काढू नको हे मी लिहिलंय गाणं होती खान लावण्याची इंद्राची परी काही सचिन मोहनचे शब्द अप्सरा ही लाजेल स्वर्गी अशी सुंदरी रट रागिनी ती झाली बसली ना घरी पती रायाला या पूजते मन मंदिरी देवतर ह्याचा भाग दे जरा तिने वाचविला आपल्या कुंकवाचा धनी अरे पती धर्मासाठी जळाली ती राणी पद्मिनी जरा काल देऊन ऐका कहाणी जुनी तुमच्या आई बहिणींची बाजू मी मांडतोय आणि माझ्या आई बहिणी तुम्ही रस्त्यावर टाकणार तुझं काढतो बघ कशी ती जास्त नाही हा चल चल माधवा चला केशवा चल चल माधवा चला केशवा माधवा चल रे गोपाळा तुझ्या गाण्याचे जेवण हे घालून नजरे घालून तुझ्या गाण्याचे जेवण नाही मी सचिन म्हणतात मला दुसरी बाई संपवतो जय जय महाराष्ट्र